राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेवर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी मात्र जोरदार टीका केलेली आहे। ही कर्जमुक्ती योजना नसून तडजोड योजना असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही तुपकरांनी दिलाय। लातूर दौऱ्यावर असताना त्यांनी सरकारच्या पीक विमा धोरणासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर धरलंय। ही सरकारची तडजोड योजना आहे, वन टाइम सेटलमेंट योजना आहे। त्यामुळे आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे की बड्या बड्या बाता आणि शेतकऱ्याच्या पाठीवर लाता हा धंदा आता सरकारने बंद केला पाहिजे। आम्हाला मूर्ख बनवू नका, आम्हाला फसवू नका। सरसकट 2 लाखापर्यंत तुम्ही देता, आमचं तर म्हणणं पूर्ण करा। देताय 2 लाख तर उदार मनाने द्या ना। सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, शेतकऱ्यांच्या बाजूचं नाही। हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होत नाही, कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत लढाई थांबणार नाही। शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद काय असते हे आम्ही एकदा दाखवून देऊ।